विकास आहे ना, का नाही विकास? डम्पिंग आणला तो विकास आहे, गटार नाही बांधले नाही तो विकास आहे, नाले तुडुंब वाहत आहेत तो विकास आहे, रोडला मोठे मोठे खड्डे, खड्ड्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता आहे तो विकास आहे, लाईटची सुविधा नाही, पाणी नाही, मुलांच्या शिक्षणासाठी कुठलं शैक्षणिक म्हणजे शाळा नाही, सरकारी शाळा मोठ्या मोठ्या नाही, हॉस्पिटल इथं छोटस एमर्जन्सी कोणा जर कधी आवारात कधी लागलं, लेडीज लोकांना कधी एमर्जन्सी त्यांचा लेडीज प्रॉब्लेम काय झाला त्यांच्यासाठी त्यांना कुठल्या हॉस्पिटलची सुविधा नाही, हेच विकास आहे त्यांचा. ते ह्याला विकास समजताय. पण मला काय वाटतं, हॉस्पिटल पाहिजेत, मोठे मोठे शाळा पाहिजेत, डम्पिंग आपल्या गावामध्ये एवढं सुंदर मोठे मोठे बिल्डर्स आले आहेत, एवढे मोठे बिल्डिंग होत आहेत, डायगर गाव सगळं सुंदर एक गाव डोंगराखाली बसलेलं गाव आहे, त्या गावाला घाण करण्यासाठी डम्पिंग आणले तुम्ही, टोरट आणण्याचं काम केलं तुम्ही, लोकांना लुटमार करण्याचं, लोकांच्या खिशाला कैची मारण्याचं काम केलं तुम्ही. काय विकास केलाय तुम्ही? मला एवढं सांगा काय विकास केलाय? आज त्या विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका. जर तुमच्या गेल्या 5 वर्षात तुम्ही विकास केला नाही तर पुढच्या 5 वर्षात कुठल्या पद्धतीने विकास करा, मला त्याची ग्वाही द्या. सर, आपण म्हणता का विकास कुठेही दिसत नाही, यावेळी तुमची रणनीती तयारी कशी असणार आहे? मागील निवडणूक लढतीपेक्षा यावेळी काय वेगळं आपण करणार आहात? माझी रणनीती मी बोलतो ते करतो, मी जे बोलतो ते करतो. मी माझ्या देवाची, भोलेनाथ बाबाची शपथ खातो आणि माझ्या आनंद दिघे साहेबांची, माझ्या गुरुवरील शपथ खातो. मी जे बोलतो ते करतो. मी नगरसेवक झाल्यानंतर मी तुम्हाला असं बडाया मारत नाही की नेत्यांसारखं मी असं फुगारी मारत नाही. डम्पिंग, डायगरचा डम्पिंग तर एकाच बॉलमध्ये 6 मारणार, एका बॉलमध्ये 6 डम्पिंग तर पहिले हटवणार. दुसरा, लोकांमध्ये तोरणचा खूप मोठा हे, त्यांच्या खिशाला कैची लागते, किती कमवणार? तोरणचा मुद्दा आहे, तोरण तर आपण हटवू शकत नाही. मोठी कंपनी आहे, मोठे मोठे राजनेता, बलाढ्य मोठे मोठे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट मध्ये आहेत. तिथले पण काही स्थानिक नगरसेवकांनी, काही लोकांनी पैसे खाऊन, टक्केवारी खाऊन तोरणला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण आपण लोकांना एवढंच राहत देऊ शकतो, तोरण मध्ये, बिल मध्ये, युनिट मध्ये कसं कसं कमी होईल. दुसरी गोष्ट, त्यांच्या जो बिल चोरीचा आपण आरोप लावतो लोकांवर, एखाद्याची लाईट निघाली, आता पण तोरणला बोललं तर उद्या येऊ, तुमचे पेपर आणा, एवढं रात्रभर अंधारात पोराला बाळाला आपल्या घरच्या म्हातारी तो अंधारात ठेवायचा बिना पंख्याचं, तो जॉईन केला तर चोरीचा आरोप लावतात. म्हणजे 2000 रुपये बिल असलेलं तिथं 2 लाखाचं बिल करतात. त्याच्यामध्ये सुद्धा मी तोरणला भांडण्याचं काम, नगरपालिकेला भांडण्याचं काम या ठिकाणी विजय घोडे करतात. तर तुमच्या समोर जे आहे मजबूत विरोधक आहेत, ही लढत तुमची किती आणि कडवी आणि कठीण घडणार आहे मानता तुम्ही? मी मजबूत कोणाला समजत नाही, मी मजबूत फक्त माझ्या पब्लिकला समजतो. माझ्या समोर जी पब्लिक आहे, जो माझा आवाम आहे, जनता जनार्दन आहे, तिच्यासारखी मजबूत कोणी नाही. तुमचं जे आहे या निवडणुकीत जनतेला तुमचं स्पष्ट संदेश काय आहे? मतदारांनी तुम्हाला कसा निवडायचा? जनतेला एकच संदेश, कळेची विनंती आहे माझी. मी नेता नाही, मी तुमचा बेटा आहे. या बेट्याला, या पठ्ठ्याला तुम्ही निवडून आला, तुमचं काम केलं नाही, तुमच्या पायातील चप्पल आणि विजय घोडेचं तोड, हा शब्द हा नेता बोलू शकत नाही. हा फक्त त्यांच्या मधलाच कोणतरी मुलगा, त्याचा कोणी घरातला व्यक्ती हा बोलू शकतो. मी विकासाच्या बद्दल बोलणार आणि विकासच करणार. टोरंट असो, क्लस्टर डेव्हलपमेंट असो, डम्पिंग असो, या गोष्टीवर जास्तीत जास्त मी फोकस करण्याचं या ठिकाणी काम करेन. आणि माझ्या वार्डाचा कसा विकास होईल, शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, माझ्या 9 जनरेशन मुलांना नोकऱ्या नाही, त्याला कशा नोकऱ्या महानगरपालिकेत मिळवता येईल, या गोष्टीवर जास्तीत जास्त मी लक्ष केंद्रित करणार.